या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये अटीतटीचे सामने पाहायला मिळाले, तर काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांनी दणदणीत विजय मिळवला। रंजिता चाकोते यांना 15,242 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या रमाबाई पांडगळे यांना 3,561 मतं मिळाली। त्यामुळे रंजिता चाकोते यांनी 11,684 मतांच्या फरकानं मोठा विजय नोंदवला। दरम्यान सोलापुरातील काही प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती रंगल्या। प्रभाग क्रमांक 3D मध्ये भाजपचे उमेदवार संजय कोळी आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली। संजय कोळी यांना 8,050 तर सुरेश पाटील यांना 8,031 मतं मिळाली। अखेर अवघ्या 19 मतांच्या फरकानं संजय कोळी यांनी विजय मिळवला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19A मधून कविता गज्जम यांनी शिवसेनेच्या प्रियांका विटकर यांचा पराभव केला। 19B मधून भाजपचे व्यंकटेश कोंडी यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांचा पराभव केला। कर्ली हे पूर्वी भाजपमध्ये होते। प्रभाग क्रमांक 19K मधून भाजपच्या कलावती गदगे या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या सुनंदा जमादार यांचा पराभव केला। प्रभाग 19D मधून शिवसेनेचे पवन देसाई हे पराभूत झाले असून या ठिकाणी भाजपचे बसवराज केंगनाळकर हे विजयी झाले। या प्रभागात 4ही जागांवर निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी उमेदवारांची घोषणा केली। त्यानंतर विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला। भाजपनं सभागृह नेतेपद श्रीनिवास कर्ली यांना दिलं होतं, मात्र त्यांनी जनतेची कामं केली नाहीत। उमेदवारीतही त्यांनी बंडखोरी केली। सन 2017च्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मध्ये सर्व जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते। त्या जागा आता MIMनं खेचून आणल्या आहेत। यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला। या प्रभागात अ मधून MIMच्या साफिया चौधरी यांनी 10,961 मतं घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कुरेशा मुल्ला यांचा पराभव केला। मुल्ला यांना 671 मतं पडली। प्रभाग क्रमांक 20B मध्ये MIMच्या अनिसा मोगल या विजयी झाल्या असून त्यांना 11,692 मतं मिळाली, तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या परवीन इनामदार यांना 7,472 मतं मिळाली। प्रभाग क्रमांक 20K मधून MIMचे अजहर हुंडेकरी हे विजयी झाले। त्यांनी 12,304 मतं घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अबुकर सय्यद यांचा पराभव केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, आरती वागसे आणि ज्ञानेश्वरी देवकर हे प्रचंड बहुमतांनी विजयी झाले। या दणदणीत विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला। भारतीय जनता पार्टी का जय हो, जय श्रीराम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा जय हो। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील भवानी पेठेतील बहुसंख्येनं राहणाऱ्या वैदू समाजाचे नेते तथा काँग्रेस पक्षाच्या रोजगार सेलचे अध्यक्ष राजेंद्र शिरकुल आणि सूरज शिरकुल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला।
भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं विकासाचं व्हिजन असल्यानं आम्ही आमच्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी काळात दिलेली जबाबदारी निष्ठेनं पार पाडणार असल्याचं राजेंद्र शिरकुल यांनी सांगितलं. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची शुक्रवारी सकाळी देशमुखवाड्यातील कप्पडकळीच्या सोहळ्यानं सांगता झाली. या सोहळ्यात हिरेहब्बू मंडळींनी परिधान केलेलं भगवं वस्त्र उतरवलं. रात्री बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वज प्रदक्षिणेनं यंदाच्या यात्रेला विराम देण्यात आला. शुक्रवारी मानकरी शिवानंद कंठीकर हे हिरेहब्बू वाड्यातील योगदंड घेऊन देशमुख वाड्यात आले. मानकरी हिरेहब्बू मंडळींचं आगमन झालं. मानकरी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रारंभी योगदंडाची आणि सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेची पूजा झाली. होम हवनानंतर हिरेहब्बू मंडळींची पाद्यपूजा करण्यात आली. रुमाल, शाल, श्रीफळ देऊन आणि हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. भगवं वस्त्र उतरवून त्यांनी नित्याचे नवे कपडे परिधान केले. पूजन सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख, डॉक्टर किरण देशमुख, सोमशंकर देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, अभिराज देशमुख, सिद्धेश देशमुख यांच्यासह परिवारातील महिला सदस्या संगीता देशमुख, शिल्पा देशमुख, उर्वशी देशमुख, शमा देशमुख आदी सहभागी झाल्या होत्या. सोहळ्यानंतर आयोजित प्रसादाचा पंच कमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, सिद्धेश्वर बमणी, ॲडव्होकेट RS पाटील, प्रभू मैंदर्गी, रतन रिक्के, गुरुराज माळगे, पशुपती माशाळ आदींनी आस्वाद घेतला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.